श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत हीच मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। सगळ्यांची खूप इच्छा असते की मला गुरुचरित्र पारायण करायचं आहे, पण आपण संसारात इतके व्यस्त होऊन गेलो आहोत की आपल्याला अध्यात्माला तितकासा वेळ देता येत नाही। असं म्हटलं जातं की नशीबवानाच्या नशिबी हे गुरुचरित्र पारायण करण्याचे भाग्य असतं। ज्यांच्या इच्छा काही केल्या पूर्ण होत नाहीत त्यांना वर्षातून 7 पारायण गुरुचरित्र पारायण करण्यास सांगितलं जातं आणि त्यांची ती इच्छा पूर्ण होतेच। इतकं सामर्थ्य या गुरुचरित्र ग्रंथामध्ये आहे। या ग्रंथामध्ये एकूण 53 अध्याय आहेत। प्रत्येक अध्यायाचा एक मतित अर्थ यात दडलेला आहे। तुम्हाला खरंच हे पारायण करण्याची खूप इच्छा असेल आणि वेळसुद्धा असेल तर नक्की हे पारायण वर्षातून एकदा तरी करा। आणि ज्यांना खरंच पारायण करणं जमत नाही, मनात खूप इच्छा आहे की मला हे पारायण करायचं आहे, पण त्यांना ते जमत नाही, त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना हे पारायण करता येत नाही, तर त्यांच्यासाठी मी एक छान उपाय घेऊन आले आहे। तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा लागेल। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। गुरुचरित्रातील 14वा अध्याय आणि 18वा अध्याय हा गुरुचरित्रातील मेरुमणी मानला जातो। तुम्हाला हा अध्याय वाचायचा असेल तर आता स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा लवकरच येणार आहे। त्या दिवसांपासून तुम्ही हा अध्याय वाचायला सुरुवात करू शकता। आपल्यावर कधी कोणतं संकट येईल हे आपण सांगू शकत नाही। आपण एखाद्या खूप मोठ्या संकटात आहे, कर्जाचा आपल्यावर खूप डोंगर आहे, खूप आपल्याला टेन्शन आहे, त्या संकटातून कसं बाहेर पडावं हे आपल्याला समजतच नाही, तेव्हा तुम्ही हे अध्याय वाचायला सुरुवात करा। तुमची संकटे आपोआप दूर होतील। दत्त महाराजांची कृपा तुमच्यावर नक्कीच राहील। आता आपल्याकडे गुरुचरित्र ग्रंथ आहे, पण हा ग्रंथ इतका पवित्र आहे की आपल्याला त्याला सारखा हात लावायचा नसतो, त्या ग्रंथाला सारखं उघडझाप करायचं नसतं। त्या ग्रंथाला आपल्याला तेव्हाच हात लावायचा असतो जेव्हा आपण गुरुचरित्र पारायण करणार आहे। मग हे 2 अध्याय रोज कसे वाचायचे तर बघा, तुमच्या जवळपास जर केंद्र असेल किंवा धार्मिक दुकानं असतील, तुम्हाला त्या धार्मिक दुकानांमध्ये जाऊन त्या दुकानदाराला विचारायचं आहे की गुरुचरित्र ग्रंथातील 13वा, 14वा आणि 18वा अध्याय हे 3 अध्याय असलेले पुस्तक मिळेल का? आणि जर तुम्हाला हे पुस्तक मिळालं तर तुम्ही नक्की घेऊन या। आणि जर तुम्हाला धार्मिक दुकानांमध्ये हे पुस्तक मिळालं नाही तर जवळपास जर केंद्र असेल तर त्या केंद्रांमध्ये नक्की तुम्हाला हे पुस्तक मिळून जाईल। आणि हे अध्याय तुम्ही रोज वाचायला सुरुवात करा। आता याचे नियम काय आहेत तर बघा, जर तुम्हाला इच्छापूर्तीसाठी हे अध्याय वाचायचं असतील तर तुमच्या मनात एक इच्छा आहे, तुमच्यावर कर्जाचा खूप डोंगर आहे, तर त्यासाठी तुम्हाला 14वा अध्याय हा नक्की रोज वाचायचा आहे। आता याचे नियम काय आहेत तर बघा, जसं आपण गुरुचरित्र पारायण करतो तेव्हा आपल्याला मांसाहार करायचा नसतो, तसंच आपल्याला हा 14वा आणि 18वा अध्याय जेव्हा कधी तुम्ही वाचणार आहात किंवा जरी रोज तुम्हाला वाचायचा असेल तरी तुम्हाला त्या दिवशी मांसाहार करायचा नाही। बघा, तुम्हाला 40 दिवसाची संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर 40 दिवस तुम्हाला हा मांसाहार करायचा नाही, तुम्हाला हा मांसाहार करता येणार नाही। बघा, तुम्ही जसं आपण गुरुचरित्र पारायण करतो तेव्हा आपण कांदा लसूण खात नाही, तर याच्यासाठी असा काही नियम नाही, तुम्ही रोज कांदा लसूण खाऊ शकता। ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल। आता पहा, एखाद्याला कोणता तरी आजार असतो, तो व्यक्ती खूप दवाखाना करतो पण त्या आजारावर काही इलाजच चालत नाही, तेव्हा तुम्ही हा 14वा अध्याय वाचा।
नक्कीच तो आजार तुमचा बरा होणार याची 100% गॅरंटी देते. तुम्ही जशी स्वामी समर्थ महाराजांची नित्य सेवा करता, जसे रोज 3 अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील रोज 3 अध्याय वाचता, तसंच तुम्हाला हा 14वा आणि 18वा अध्याय वाचायचा आहे. बघा, 12 ते 12:30 या दरम्यान तुम्हाला हा अध्याय वाचायचा नाही. जसं आपण गुरुचरित्र पारायण करत असतो तेव्हा आपल्याला 4च्या आधी हे पारायण वाचायचं असतं. तर याला असा काही नियम नाही. तुम्ही ही सेवा दिवसभरामध्ये कधीही करू शकता, पण जास्त वेळ लावू नका. 10-11 वाजता संध्याकाळच्या हा ग्रंथ हे अध्याय वाचू नका. दिवसभरामध्ये तुम्ही कधीही वाचलं तरी चालेल, फक्त 12 ते 12:30 या दरम्यान तुम्हाला हा ग्रंथ वाचायचा नाही. तर तुम्हाला आजची माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.